नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घरपट्टी आणि पाणीपट्टी याबाबत शासनाचा निर्णय। तर मी नामदेव नगरे। चला तर पाहूया। तर याबाबत शासनाचा एक अभियान आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। तर याच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण व्हिडिओ न पळवता पाहून घ्या मित्रांनो। तसेच अशा संदर्भातील उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला देखील आपण सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ संपण्याच्या आधी सबस्क्राइब केला तर पुढील माहिती तुम्हाला वेळोवेळी मित्रांनो या चॅनलवरती भेटत राहतील। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान या अंतर्गत ग्रामपंचायताकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत शासनाने असा GR निर्गमित केलेला आहे। सर्व ग्रामस्थ लाभार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे। तर यातील शासन निर्णय पाहूया। उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि त्याखालील नियम या अन्वये प्राप्त अधिकारात शासनाने पुढील काही निर्णय घेतलेले आहेत। यातील पहिला निर्णय आहे, राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती अर्थात लाईट बिल कर इत्यादी करांच्या सन 2025 ते 2026 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास अशा लाभार्थ्यांना एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील। अर्थात तुमचे 400 रुपये जरी काही थकबाकी असेल तर तुम्हाला 200 रुपयेपर्यंत हे भरणा करावे लागेल। तर या संदर्भात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान याच्यामार्फत तुम्हाला ही सवलत दिली जाणार आहे। म्हणजेच सन 2025 ते 2026च्या पूर्ण कराची रक्कम आणि त्याच्यामध्ये दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या करांची एकूण थकबाकी असे दोन्ही मिळून येणाऱ्या रकमेच्या 50% रक्कम तुम्हाला हे कमी केले जाणार आहे। सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी असणार आहे। अर्थात जे ग्रामपंचायतकडून राहतात गावामध्ये अशा लाभार्थ्यांसाठी हे दिलं जाणार आहे। तर याच्यामध्ये कोण असणार आहे पहा, औद्योगिक तसेच वाणिज्यिक व इतर मालमत्तासाठी हे लागू नसणार आहे। म्हणजे ज्यांची दुकाने वगैरे आहेत त्यांना ते लागू नाही। जे ग्रामपंचायतीकडून ज्यांना घरकुल आहेत, घरे आहेत, ते गावामध्ये राहतात त्यांच्यासाठी हे फायदा आहे। तिसरा निर्णय पहा, सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील। म्हणजे तुम्हाला याची तारीख देखील देण्यात आलेली आहे। त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला हे जे काही थकबाकी आहे ते भरून घ्यावे लागणार आहे, तरच तुम्हाला 50% प्रमाणे हे सवलत दिली जाणार आहे। ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकबाकीत वरील प्रमाणे सवलत देण्याचा निर्णय देखील घेण्याची ही बाब संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक राहील। प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक गरज लक्षात घेऊनच हे निवासी मालमत्ताधारकांना दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकबाकीमध्ये 50% सवलत द्यायची किंवा नाही याचा देखील निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतीनं असेल। यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव देखील मंजूर करण्यात येणार आहे। जे मालमत्ता कर किंवा घर दुकाने आहेत त्यांच्यासाठी देखील ते सवलत द्यायची की नाही ते ग्रामपंचायत ठरवेल मित्रांनो। तर तशी माहिती तुम्ही ग्रामपंचायतीकडून देखील मिळवून घेऊ शकता। सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही, हे देखील नमूद करण्याइतकं पॉईंट आहे। त्यानंतर 6वा निर्णय आहे, सदर शासन निर्णय हा तात्काळ प्रभावाने अंमलात येणार आहे। तर जे काही लाभार्थ्यांना हे 50% प्रमाणे सवलत दिले जाणार आहे, कर, पाणीपट्टी जे काही असेल तर हे लवकरात लवकर अंमलात येणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला लवकरच लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आपल्या स्वतःच्या जवळच्या ग्रामपंचायतीकडे जाऊन अशी चौकशी करा आणि हा GR देखील तुम्ही त्यांना दाखवू शकता। तुम्हाला 50% प्रमाणे हे सूट दिलं जाईल। हा GR जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे, टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही हा GR देखील डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्याकडे ठेवा। तुमच्या सर्व ग्रामस्थांना, तुमच्या गावातील सर्व लोकांना ही माहिती अवश्य शेअर करा। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। जाण्या अगोदर मित्रांनो, आपण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा। अशाच पुढील येणाऱ्या महत्त्वाच्या माहिती तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती भेटत राहतील। धन्यवाद।